नमस्कार. मी सारिका पेंडसे, अध्यक्ष धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. ही आमची संस्था गेले 31 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये काम करते आहे. आणि यावर्षीच आत्ताच निवडणूक झाली आमची. अविरोध आम्ही सगळे डायरेक्टर्स निवडून आलो आणि त्याच्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून भूषवते. तर संस्था जेव्हा मोठी होत असते तेव्हा बरंच काही करण्यासारखं असतं. आणि आता आमची संस्था वेल एस्टॅब्लिश्ड आहे. संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. तर आमचं आता इथून पुढे माझं जे उद्दिष्ट आहे ते 2025, 26, 27, 27, 28 याकरता आम्ही 5,000 करोडचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सध्या आमचा बिझनेस 2500 करोडचा आहे मागच्या वर्षीचा. पण तो आता आम्हाला वाढवत न्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त महिला सक्षमीकरण कसं करता येईल, महिलांना कर्ज कसं देता येईल, छोट्या छोट्या महिलांचे जे गृह उद्योग असतात किंवा भाजीपाल्याचं दुकान असतं किंवा आणखीन काही बेकरीचे उद्योग असतात, घरगुती बेकरी असते, तर साड्यांचा बिझनेस असतो महिलांचा, किंवा बचत गट असतात छोटे छोटे, त्यांचा मिळून एखादा उद्योग असतो. तर या उद्योगांना पुढे कसं देता येईल. आम्ही तर 7 कोटीपर्यंत लोन देतो. पण असं 7 कोटी लोन बिल्डर्सना देण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगांना, महिलांना वरती कसं आणता येईल. कारण कॉपरेटिव्ह सेक्टर हा समाजाचा सगळ्यात मोठा घटक आज मानला जातो. किमान संपूर्ण भारतातले 25% लोक तरी आपल्या कॉपरेटिव्हशी जोडल्या गेलेले आहेत. तर त्या निमित्ताने जर का या महिलांना मोठं केलं तर आज तुम्ही बघता आहात की कितीतरी ठिकाणी आज शासनाने किंवा अनेक देशातील लोकांनी महिलांकरता 20%, 30%, नंतर 3,000, 2,000 असं काय काय महिन्याला देत आहेत. पण माझं म्हणणं असं नुसतंच महिलांनी घेऊ पण नाही, महिलांनी कार्य करावं आणि त्यातून येणारं उत्पन्न की माझं स्वतःचं काय असेल. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की जेव्हा 94 साली आम्ही ही संस्था सुरू केली, त्याला आमच्या स्थायी संस्थापिका आहेत निलिमा बावडे म्हणून. तर त्यांनी जेव्हा ही संस्था सुरू केली तेव्हा एका बीसीच्या स्वरूपात ती होती की बीसी बायका कसं करतात, तर बीसी पासून काहीच त्यांना मिळत नाही, म्हणून मग त्यांचा पैसा एका बँकेमध्ये गुंतवला तर त्यांना निदान इंटरेस्ट मिळतं. म्हणून मग ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आम्ही तेव्हा सुरू केली. तेव्हा पहिल्यांदा महिलांना बँकिंग शिकवणारी ही धरमपेठ महिला मल्टी स्टेट संस्था आहे. तोपर्यंत महिला बँकिंगच करत नव्हत्या. पुरुषांनी पगारातला पैसा त्यांना थोडासा ठेवायला दिला घर खर्च करता, तर त्या एखाद्या डब्यामध्ये, साडीच्या घडीमध्ये असं सगळे पैसा ठेवत होता. पण आता तसं उरलं नाही की माझा पैसा, मला यातनं 2 पैसे जास्ती कसे मिळतील, ते मला कसे गुंतवता येतील. तर ही शिकवण आम्ही सुरुवातीपासून बायकांना दिली. बघा, मी 2008 मध्ये इथे अध्यक्ष म्हणून जॉईन झाले. तर तेव्हा आम्ही ठरवलं, आमचे बावणे सर आहेत ज्यांच्या संस्थापिकेचे यजमान आहेत, आणि मी सरांना म्हटलं की सर, तेव्हा आम्ही 60 कोटीचं होतो. तर आम्ही असं ठरवलं की सर, आपण आता 100 कोटीचं व्हायचं, 60 कोटीमध्ये आपल्याला राहायचं नाही. म्हणून मग 2009च्या मार्चमध्ये आम्ही 100 कोटी करायचं ठरवलं. आणि 28 मार्च आम्ही टार्गेट दिलं होतं की 31 मार्चपर्यंत, आणि अर्थात आमच्या स्टाफचा पण खूप महत्वाचा वाटा त्याच्यामध्ये आहे. आणि आम्ही 100 कोटीची संस्था 28 मार्चलाच केली, जी 31 मार्चला आमचं टार्गेट होतं. पण टार्गेट ठरवलं, आधी आम्ही टार्गेट ठरवतो आणि मग त्याप्रमाणे कामाला लागतो. तर हा सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला टप्पा होता की 60 कोटीची संस्था येणाऱ्या 4 महिन्यामध्ये 100 कोटींची करायची. आणि जेव्हा आम्ही 100 कोटीचं झालो तेव्हा मात्र मागे वळून आम्हाला बघायला लागलं नाही. मग आम्ही मल्टी स्टेट झालो. मल्टी स्टेटहून सगळ्या म्हणजे स्टेटमधनं ऑफिसेस उघडली, जसं इंदोरला आहे, छत्तीसगडमध्ये रायपूरला. तर असं सगळं करत करत आम्ही मोठं होत गेलो. आणि जेवढं तुम्ही असं स्प्रेड व्हाल तेवढा तुमचा बिझनेस जास्ती होईल हे आमच्या लक्षात आलं होतं. तेव्हा आमच्या 12-13 ब्रांचेस होत्या. आज आमच्या 31 ब्रांचेस आहेत आणि 9 ब्रांचेस आमच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. हे सुद्धा एक मोठं उद्दिष्ट होतं. तेव्हा आमच्या 3 किंवा 4च होत्या. मी आल्यापासून आम्ही 9 संस्था स्वतःच्या मालकीत. त्याच्यानंतर पुण्याचं ऑफिस आम्ही उघडलं. तर पुण्यामध्ये आता स्वतःच्या ब्रांचेस आहेत. एकूण 3 ब्रांचेस आमच्या स्वतःच्या आहेत आणि 3 ब्रांचेस भाड्याच्या. कारण पुणे म्हटलं की आपल्याला तिथे विदर्भातल्या लोकांना कोणी येऊ देत नाही. तर आम्ही स्वतः पहिल्यांदा जागा घेतली, ब्रांच उघडली आमच्या जागेमध्ये. म्हणून मग ती स्थैर्यता आली. मग तिथून लोक आमच्याकडे, एक चांगली स्थिरावलेली संस्था आहे. कारण
आमची धरमपेठ महिला जी आहे ती छोट्या छोट्या ज्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँका तर त्या बँकांपेक्षा सुद्धा मोठी आहे. आज तुम्ही बघितलं असेल की अनेक कोऑपरेटिव्ह बँका नागपुरामध्ये म्हणा, विदर्भात, महाराष्ट्रात आहेत, पण त्या 100 कोटीच्या आत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की 5 माझ्या अशा ब्रांचेस आहेत की त्या 100 कोटीच्या वर आहेत, 125 कोटीच्या वर आहेत. म्हणजे एक एक ब्रांच एकेका बँके एवढी आहे. म्हणून ती जी स्थैर्यता होती की बा नाही हे, आणि सुरुवातीपासून ए वर्ग आमच्या संस्थेला मिळालेला असल्यामुळे ते एक लोकांचं लक्ष असतं ना. लोक पहिल्यांदा तुमचा अहवाल बघतात. आम्ही सांगतो की तुम्ही आधी आमचा अहवाल बघा, अहवाल सीए ना दाखवा आणि मग धरमपेठ महिला क्रेडिट कॉलेज. आज आमची 1,20,000 एवढे सभासद आहेत. तर असं तर कुठल्या संस्था, कारण हा आमचा पाया आहे, आमची तरलता खूप जास्त आहे, त्याच्यामुळे पण लोक आमच्याकडे येतात. आणि इथून महिलांना जास्तीत जास्त 90% महिला माझ्या मेंबर आहे. सभासद आम्ही दोन्ही करून घेतो, जेंट्स आणि लेडीज, पण जे आमचा स्टाफ आहे तो 90%. तर मी तुम्हाला याच्यावर एकच उत्तर देईन की आजपासून 100 वर्ष धरमपेठ महिलाला काही होणार नाही. आणि आजपासून 100 वर्षानंतर तुम्ही नसणार आहे, मी नसणार आहे, त्याच्यामुळे पुढचं मी नाही सांगू शकत काही. पण धरमपेठ महिलासारख्या संस्थेला काही होणार नाही आणि अनुचित घटना आमच्या इथे घडणार नाही याची आम्ही काळजी अगदी काटेकोरपणे घेतो. कुठल्याही म्हणजे अशा सभासदाला लोन देणार नाही की ते आमचं बुडेल आहे. आम्ही खूप लक्ष देऊन काटेकोरपणे बघून 4दा चांगल्या प्रकारचे वकील आमच्याकडे आहे, चांगल्या प्रकारचे सीए आमच्याकडे आहेत, आणि त्यांना आधी फाईल्स दाखवून आणि मग बोर्डापुढे आमच्याकडे आमच्या एकाही काय म्हणतात डायरेक्टरला लोन आम्ही देत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कुठे संस्था बुडते की डायरेक्टरनी सगळ्यांनी मागितला लोन देऊन टाका, आणि मग तो जेव्हा रिकव्हरी ऑफिसर आपल्याकडे येतो आपण म्हणतो की बा नाही काय आता काही नाही नंतर बघू, ही जेव्हा परिस्थिती येते तेव्हा बँक बुडते. किंवा चुकीच्या ठिकाणी लोन दिलं तर संस्था बुडते.